ह्याच्यात हे मी हळदी कुंकाला आली होती. त्यांनी छानसं गिफ्ट दिलं मला, हे गुलाबाचं झाड. ही मला खूप त्यांची पद्धत आवडली, कारण की आपण असं प्लास्टिक म्हणा काही देतो पण ते घरातच राहतं. त्यापेक्षा असं काहीतरी दिलेलं म्हणजे आपल्यासोबत कायम असतं आणि आठवणी असतात. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. खूप छान गिफ्ट, थँक्यू. नवीन पद्धत मला पण आवडली ही खूप. डायरेक्ट समोरच की बागेसरी झालं विजावर घे. बस प्राजे 2 मिनिट. बसा म्हणतात. तुम्हाला झालं की हो हो. ही प्रत्येक वेळी मान करायचं आणि काढायचं. नाही पूर्णच केलं दादा, पूर्ण सगळं केलं का? म्हणल्यावर होय. म्हणून ठेवलेलं. तुमच्यात कशी करते? आम्ही वर बसूनच देतो बाई. आम्ही नाही. चांगली ना पद्धत. मराठमोळा. तुम्ही दोघी जास्त मैत्रिणी वाटत है ना, दिसतंय मला म्हणून नेहमी. तोंड आलंय अजून खाऊन खाऊन गोड. छान गिफ्ट. म्हणजे असं काही दुसरं देण्यापेक्षा झाड दिलेलं कधी पण चांगलं, कारण ते आपल्या सोबत नेहमी असतं आणि प्रसन्न वाटतं झाडासोबत असं वगैरे बसल्यानंतर टेन्शन आपलं जातं. काय वाटते प्राजे? खूप छान आहे ही, फार खूप नवीन आणि छान पद्धत आहे. हा, मस्त आहे. कसं वाटलं ताई? नाही ताई, हळदी कुंकाला आलात तुम्ही तर त्यांनी हे गिफ्ट दिलं तुम्हाला, तर काय वाटलं तुम्हाला त्याबद्दल? खूप छान वाटलं. आणि ह्यानी नवीन पद्धत केली आणि आपल्या झाड, आपल्या निसर्गाशी रम्य असलेलं खूप, आणि दारासमोर बघतलेलं प्रफुल्लित झालेलं आणि झाडाकडे बघून एकदम प्रसन्नता, असं की गुलाबाचं फुल जसं की आपल्या डोक्यात घातल्यावर किती छान आणि भगवंतापाशी ठेवल्यावर एकदम प्रसन्नता वाटते, तसं वाटलं. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक धन्यवाद. खूप छान, खूप छान. भगवंतांना रोज गुलाब लागतं, त्यांना तर खूप आवडतं. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. इकडे किरण येऊन गेलं. सगळे आले.